मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरती एखादा तरी प्रश्न असतो. ठीक आहे. त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सरळ व्याज कसं काढायचं किंवा सरळ व्याजाशी रिलेटेड जे प्रश्न परीक्षेत असतात ते कसे सोडवायचे. ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चक्रवाढ व्याज. ठीक आहे. चक्रवाढ व्याजाला इंग्लिशमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आणि हिंदीमध्ये चक्रवृद्धी व्याज असं म्हणतात. ठीक आहे. सरळ व्याजामध्ये तुम्हाला एखादा तरी प्रश्न महाटीटी परीक्षेमध्ये दिसतोय. ठीक आहे. तसंच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये पण याच्यावरती प्रश्न असतात. त्यामुळे सरळ व्याज खूप महत्वाचं आहे. अशीच आपण गणिताच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो स्पर्धा परीक्षांसाठी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून तुम्हाला जी शंका असेल ती कमेंट पण करू शकता. Welcome to Exam Cracker Maths. Get ready to supercharge your scores. सरळ व्याज काढण्याचं सूत्र बघा. सगळ्यात पहिलं तुम्हाला हे सूत्र लक्षात असलं पाहिजे. सरळ व्याज काढण्याचं सूत्र खूप सोपं आहे. आय म्हणजे इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, PNR चे 100. यामध्ये पी जो आहे तो आहे मुद्दल, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल, म्हणजे आपण जो पैसा आपण बँकेकडनं घेतो. ठीक आहे. एन म्हणजे काळ, आपण जो किती वेळेसाठी पैसा घेतला, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. आणि दर म्हणजे आर म्हणजे रेट म्हणजे दर, म्हणजे किती दराने घेतला, 5%, 10%, 20%. तर हे असतात PNR. हा मद क छेद 100 आपण मराठीमध्ये पाठ करायचो. PNR छेद 100 पाठ करणं जास्त सोपं आहे, तुम्ही तसं पाठ करू शकता. ठीक आहे. आता यावरती आधारित आपण काही प्रश्न सोडूया जेणेकरून तुम्हाला सरळ व्याज ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजेल. बघा, संदीपने मुलाच्या शिक्षणासाठी दसादसे 8.1/2 दराने बँकेकडून 12,000 रुपये 1,20,000 रुपये कर्ज घेतले, ते पण 4 वर्षासाठी. मुदत संपली तेव्हा बँकेला किती रक्कम परत केली असेल त्याने. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला स्पष्ट म्हटलंय की दसादसे, दस म्हणजे दर, साल, दर, शेकडा. दर काय आहे 8.1/2 म्हणजे आपला रेट दिला आपल्याला इथे 8.1/2. याला आपण 8.5% पण लिहू शकतो. बँकेकडून त्याने कर्ज घेतलं 1,20,000 रुपयाचं, म्हणजे प्रिन्सिपल किती आहे 1,20,000 रुपये. किती वर्षासाठी 4 वर्षासाठी, म्हणजे आपला एन आहे 4. आणि काय म्हटलंय किती रक्कम परत केली, म्हणजे आपल्याला इथे रास परत करायची आहे. रासला आपण ए म्हणतो इंग्लिशमध्ये, ही आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. बघा सोपं आहे. आता हे काढणं खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त सरळ व्याज सूत्र माहिती पाहिजे. आपल्याला माहिती आहे आय बरोबर PNR छेद 100. मग इथे PNR आपला किती आहे बघा, पी किती आहे 1,20,000, एन किती आहे 4 आणि आर किती आहे 8.5, 8.5 भागिले 100. आता जर आपण हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट केले आणि या बाकीच्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे 1200 गुणिले 4×5 20, 2 8 चौक 32 आणि 2 34, इथे पॉइंट आणि खाली काहीच नाही. आपल्याला किती उरलं 1200 गुणिले 34. त्या दोघांचा गुणाकार आपण करूया. आधी शून्य मांडा. 12 × 12 12 × 24 12 × 36 12 × 48 आणि 12 × 12 12 × 24 12 × 36 36 आणि हे 4 किती होतात 40. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट किती मिळतंय 40,800. ठीक आहे. आपला आय. आपल्याला काय विचारलंय की मुदत संपली तेव्हा बँकेला किती रक्कम परत केली. कसं ठेवायचं, आपला ए काढायचा आणि ए हा आपला असतो पी प्लस आय. मग पी आपला होता 1,20,000 अधिक आय किती आहे 40,800. दोघांची बेरीज केली तर 1,68,000 आपण काय केलेले आहेत बँकेला रिटर्न करायचे आहेत. अशा प्रकारे आपण ए काढला. काही वेळेस तुम्हाला फक्त आय विचारतील, तुम्ही आय काढून सोडून देऊ शकता. जर ए विचारला तर पी मध्ये आय मिक्स करून तुम्ही याची किंमत काढू शकता. तर पुढच्या गणितावरती काय म्हटले बघा, 1,700 रुपयांचे दसादसे काही दराने 2 वर्षाचे व्याज 340 रुपये येते, तर व्याजाचा दर काढा. तर बघा हे सोपं आहे. 1,700 रुपयांचे म्हणजे आपला पी आहे 1,700. दसादसे काही दराने 2 वर्षाचे म्हणजे एन आपला आहे 2. 340 रुपये व्याज होतं, म्हणजे आपला आय दिलेला आहे 340 आणि विचारलंय रेट काढा.
आता सोपं आहे, ह्या 4 ज्या राशी आहेत त्यातले कुठल्या पण जर 3 राशी दिल्या तर चौथी काढता येईल. PNIR मधून जर 3 राशी दिल्या तर चौथी काढता येते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सूत्र आपलं आहे I बरोबर PNR छेद 100. मग आपला I ऑलरेडी आपल्याकडे आहे 340, P आपला 1700, N आपला 2, R आपल्याला माहिती नाही, छेद 100. इथे बघा, जर हे 2 शून्य मी कट केले तर 340 बरोबर 17 दुने 34 गुणिले R, 34 भागिले येतील, त्यामुळे 340 भागिले 34 बरोबर R. 34 एके 34, 34 एके 34, 34 शून्य शून्य, म्हणजे आपला R येतो 10% किंवा तुम्ही 10 फक्त म्हणू शकता. 10 दराने. इतकं सोपं गणित होतं. आणखीन एक घेऊया आणि मग इथे आपला व्हिडिओ एंड करूया. तुम्हाला ह्या 3 गणितांवरून सरळ व्याज समजलं असेल कसं काढायचं ते. नसेल समजलं मला कमेंट करा, आपण आणखीन यावरती एक व्हिडिओ करू. सरळ व्याज काढणं खूप सोपं आहे, सूत्र पण खूप सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा. साहिलने 10 दराने काही वर्षासाठी एक रक्कम गुंतवली. मुदत संपल्यानंतर त्याला व्याज 6000 रुपये मिळाले, तर एकूण रक्कम 18000 रुपये मिळाली. तर मुदत किती? आता दर आपल्याला दिलेला आहे, रेट आहे 5. काही वर्षांसाठी एक रक्कम गुंतवली, मुदत संपल्यानंतर त्याला व्याज म्हणजे इंटरेस्ट मिळाला आहे 6000 रुपये, तर एकूण रक्कम त्याला म्हणजे त्याला मिळालाय 18000 रुपये. तर मुदत किती? आता इथे आपल्याला मुदत काढायची आहे. सूत्र आपलं आहे PNR. R माझ्याकडे आहे, I आपल्याकडे आहे, A आहे. तर आपण या दोघांचा वापर करून P काढू शकतो, कारण A बरोबर आपला काय असतो P अधिक I, म्हणजे 18000 बरोबर P अधिक 6000. 6000 पलीकडे जाऊन मायनस होतील, म्हणजे P आपला किती उरतो 12000. तर P आपल्याला मिळाला. सूत्र आपलं आहे I बरोबर PNR छेद 100. I दिलाय 6000, P आपण काढला आता 12000, N आपल्याला माहिती नाही, R आपला 5 आहे, छेद 100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले, म्हणजे 6000 बरोबर 12 पंचे 60 गुणिले हा शून्य 600 आणि N 600 कडे आले की भागिले होतात, त्यामुळे 6000 भागिले 600 बरोबर N. 1 2 1 2, 6 1 6, 6 आहे 60, म्हणजे N आपला किती असणार आहे 10 वर्ष. ठीक आहे, बघा इतकं सिंपल हे गणित आपलं होतं. तर ह्या 3 गणितांमध्ये तुम्हाला सरळ व्याज काय हे तुम्हाला कळलं असेल आणि सरळ व्याज कसा काढायचा हे पण तुम्हाला कळलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चक्रवाढ व्याज म्हणजे काय आणि ते कसे सोडवायचं, प्लस आपण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज दोघांचा सहसंबंध पण जोडणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा, त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये. आणि हा व्हिडिओ पण नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि काय विचार असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.